मावशी हं. जर लोकांनी एकाच्या बद्दल आपण काही सांगितलं हा. तर खरं मानायचं का? नाही मानायचं. मग अगं हे बघ, जो तो ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनातून समोरच्याला पारखत असतो, निरखत असतो आणि त्याच्यामुळे तो त्याचा दृष्टिकोन झाला की तो समोरचा असा आहे तसा आहे. आपण त्याच्यावर विश्वास नाही ठेवायचा त्यानं सांगितलं म्हणून. समोरचा नेमका कसा आहे आपल्याला तरी माहिती असतं का? काही लोकांना काय असती सवय माहिती का, एखाद्याबद्दल आहे ना दुसऱ्याच्या मनामध्ये विष कालवायचं, कागाळ्या करायच्या. पण असं नाही करायचं. आणि जरी त्यानं सांगितलं ना आपल्याला, त्याला म्हणायचं मला तर काही बाबा तसा अनुभव आलेला नाही. आणि आपण स्वतः बघायचं ना खरंच ती व्यक्ती तशी आहे का. आपण त्या समोरचा सांगतो म्हणून त्याच्यावर लगेच विश्वास नाही ठेवायचा, आंधळा विश्वास नाही ठेवायचा. कारण कसं आहे, काही लोक आहे ना त्यांच्या मनात राग असतो म्हणून दुसऱ्याबद्दल काही पण बरोबर सांगत असतात. आपण काय ते खरं मानायचं का? आपली बुद्धी काय गहाण पडली का? आपल्याला डोळे दिले, कान दिले, बुद्धी दिली देवानं, त्याचा वापर करायचा. खरंच हा म्हणतो याच्यात तथ्य आहे का? आपण थोडंसं ऑब्झर्वेशन करायचं ना. काय 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 होतं, काही लोक आहे ना मुद्दाम एखाद्याला हे करत राहतात, टार्गेट करत राहतात. तर आपण नाही त्याला टार्गेट करायचं. आपण आपल्या बुद्धीनुसार, आपल्या अनुभवानुसार समोरचा कसा आहे हे ठरवायचं. असं दुसऱ्याच्या सांगण्यावरून नाही. काही लोक कानफाटी असतात. तू सांगितलं मला की ही अशी आहे ती तशी, मग मी लगेच म्हणा हा ती तशी. हे असे म्हणजे हे मूर्ख लोक असतात जे दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवतात. तसं नाही करायचं. बरोबर चुकीचं आहे ते. बरोबर पटलं ना?